महाराष्ट्रातील जलसंधारण आणि जलव्यवस्थापनामध्ये क्रांती घडवणारा महत्त्वाचं पाऊल म्हणजे नदीजोड प्रकल्प, ज्याबद्दल कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा विषय समोर आला असून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात यासाठी महत्त्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला या प्रकल्पाचं स्वप्न दाखवलं असं म्हटलं जात आहे. चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की तो महत्त्वाचा निर्णय काय आहे आणि नदीजोड प्रकल्पाविषयीच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याची घोषणा आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. तर दुष्काळ मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे मोठं पाऊल असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आपण या प्रकल्पाविषयी सगळं काही जाणून घेणार आहोत, पण त्याआधी अर्थसंकल्पातील निर्णयावर एकदा नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाच्या घोषणा अशा करण्यात आल्यात की सरकारनं सर्वप्रथम नदीजोड प्रकल्पासाठी तब्बल 1,15,530 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाला मान्यता दिली आहे. यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेसाठी 94,968 कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचं पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा आणि नळगंगा नदीत वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून तब्बल 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा सुद्धा तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पात एकूण 13 बोगद्यांचा समावेश असून त्याची एकूण लांबी 20.49 किलोमीटर इतकी असेल. हा कालवा विदर्भातील 8 जिल्ह्यांमधील 38 तालुक्यातून जाणार असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार असल्याचं म्हटलं गेलंय. याचबरोबर वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा महत्त्वाचा निर्णय सुद्धा सरकारनं घेतलाय. कोकण विभागातील वैतरणा आणि उल्हास या नद्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये उगम पावून थेट अरबी समुद्रामध्ये मिळतात आणि या नद्यांमधील सुमारे 54 टीएमसी अतिरिक्त पाणी हे गोदावरी नदीकडे वळवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे विशेषतः मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या भागांना मोठा दिलासा सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पाची किंमत सुमारे 13,497 कोटी रुपये इतकी असेल आणि तसंच उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा 7,465 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाला 2 वर्षांपूर्वी तत्वतः मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना मोठा फायदा सुद्धा होणार असल्याचं म्हटलं गेलंय. त्याचबरोबर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमधील अतिरिक्त पाणी गिरणा नदीच्या खोऱ्यात वळवून सुमारे 49,516 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा हेतू आहे. याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी सुद्धा जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. आता या प्रकल्पाविषयी अर्थात नदीजोड प्रकल्पाविषयी आणखी थोडं मागे जाऊन बोलायचं झालं तर भारतात दरवर्षी सरासरी 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो. यातील बहुतांशी पाऊस हा पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पडतो आणि तोही देशभर एकसारखा पडतो असं नाहीये. काही भागांमध्ये अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळते तर काही भागांमध्ये दुष्काळ अक्षरशः आपल्याला पाहायला मिळतो आणि यामुळेच एका बाजूला महापुराच्या संकटात सामना करत असताना दुसऱ्या बाजूला दुष्काळ किंवा पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचं आव्हान अनेकदा सरकार समोर असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि यावरच मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची कल्पना ही पुढे आली होती. आता नदीजोड म्हणजे नेमकं काय, तर ज्या नदीमध्ये जास्त पाणी आहे त्या नदीचं पाणी दुसऱ्या पाणी टंचाई असलेल्या नदीकडे किंवा भागाकडे वळवणं. म्हणजे एका ठिकाणी पाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी कमी अशी परिस्थिती असते, तेव्हा हे अतिरिक्त पाणी कालवे, बोगदे किंवा पाईपलाईनच्या मदतीने त्या कोरड्या भागामध्ये पोहोचवलं जातं. दरम्यान याची सुरुवात झाली 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 1919 मध्ये तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी मुख्य अभियंता सर ऑर्थर कॉर्टन यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यांनी धोलाश्वरम वरून वाहणाऱ्या गोदावरी नदीला विजयवाडाच्या कृष्णा नदीसोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर 1960 मध्ये केंद्रीय ऊर्जा आणि पाटबंधारे राज्यमंत्री के.एल. राव यांनी ती पुन्हा कल्पना मांडली आणि गंगा आणि कावेरी या देशातील 2 मोठ्या नद्या जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं गेलं. यानंतर याचा अभ्यास करण्यासाठी तब्बल 22 वर्षांनी म्हणजेच 1982 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीची
स्थापना केली, मात्र फारशी त्यामध्ये काही प्रगती झाली नाही. त्यानंतर 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच 2003 पर्यंत नदीजोड प्रकल्पाच्या योजनेला अंतिम स्वरूप द्या आणि 2016 पर्यंत त्याची अंमलबजावणी करा असा आदेश केंद्र सरकारला दिला आणि यामुळे या योजनेला बळ मिळालं होतं. दरम्यान तत्कालीन वाजपेयी सरकारने या योजनेची व्यवहार्यता आणि उपयुक्तता तपासून त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली एक समिती सुद्धा नेमली आणि एकेकाळी सुरेश प्रभू एक असं नाव उच्चारलं तरी सुद्धा मराठी माणूस त्यांच्या पुढे नदीजोड प्रकल्पाचे गाढे अभ्यासक अशी सुद्धा नाव लावत होता किंवा असं उच्चारलं जायचं आणि त्यांचा या विषयातील तेवढा अभ्यास असल्याचं बडे नेते सुद्धा मान्य करतात. परंतु सुरुवातीला म्हटल्यानुसार या प्रकल्पाला अनेकदा अनेक ठिकाणी विरोध सुद्धा झालेला आहे आणि त्यानुसारच या योजनेला शेतकरी, आदिवासी संघटना, पर्यावरणवादी संघटनांनी सुद्धा विरोध सुरू केला. दरम्यान केंद्रातील सरकारही बदललं आणि हा विषय मागे पडत गेला. मात्र 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सांगितलं आणि केंद्र सरकारनं यासाठी राज्य सरकारशी चर्चा आणि समन्वय ठेवावा, अंमलबजावणी मात्र केंद्र सरकारनंच करावी असा आदेश सुद्धा न्यायालयाने दिला होता. दरम्यान राज्यात नदीजोड प्रकल्पाची सुरुवात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यापासून सुरू झाली. जळगाव जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 2005 मध्ये जिल्हा प्रशासनानं पावसाळ्यात नद्यांमधील पुरांचं पाणी नाले, ओढे आणि कालव्यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पाकडे वळवण्याचा प्रयोग केला होता. यामुळे अनेक प्रकल्पांचं पुनर्भरण सुद्धा झालं आणि सुमारे 16,000हून अधिक विहिरींना पाण्याचा स्रोत निर्माण झाला आणि या प्रयोगाच्या यशानंतर 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं जिल्हा स्तरावर नदीजोड प्रकल्प धोरणाचा निर्णय घेतला आणि 2018 पासून राज्यात या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नद्यांमधील पाणीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आणि त्यानुसार नार, पार, गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा, वैतरणा गोदावरी आणि दमणगंगा, एकदरे गोदावरी अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमधून मुंबई, मराठवाडा आणि तापी खोऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलं. आतापर्यंत आपण या प्रकल्पाचे फायदे तर पाहिलेच, मात्र जसं की पाणी टंचाई भागाला यामुळे पाणी मिळेल, शिवाय जलवाहतूक, मत्स्यपालन, जंगले आणि वन्यजीव संरक्षणाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. पण याचे तोटे पाहायला गेलं तर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे यामध्ये असा आहे की या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे. शिवाय हवामान बदलामुळे भविष्यात नद्यांमध्ये पुरेसं अतिरिक्त पाणी राहील का याबाबत सुद्धा काही तज्ञ प्रश्न उपस्थित करतात. मोठमोठी धरणं आणि जलाशय सुद्धा यासाठी बांधावे लागणार असल्यामुळे पर्यावरणावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर अनेक जंगल, राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यामधील वन्यजीवांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय धरण बांधताना अनेक गावातील लोकांना आपली घरं सोडून दुसरीकडे जावं लागण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे विस्थापनाचा मोठा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि तसंच पावसावर आपलं नियंत्रण नसल्यामुळे महापुरांवर पूर्णपणे नियंत्रण मिळेलच असंही नाही, अशी टीका काही तज्ञांकडून सुद्धा याआधी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नदीजोड प्रकल्प हा आणखी किती काळ प्रलंबित राहणार आणि तो कधी पूर्ण होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.